मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. सेन्सेक्स हा जवळपास फ्लॅट आणि निफ्टी 50 हाही थोडासा मायनस बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सेक्स हा 20 अंकांनी प्लस आहे, तर निफ्टी 50.95 अंकांनी मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. निफ्टी बँक चांगली वाढलेली 432%, 432 अंकांनी वाढलेली आहे. आणि निफ्टी मिड कॅप 100 हे 279 अंकांनी वाढलेला आहे. आज माझा पोर्टफोलिओ तर प्लस होता, तुमचा प्लस होता का मायनसमध्ये हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आज आवाज फायनान्स चांगला वाढलेला आहे. आपण आवाज फायनान्सवर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवत होतो. अंडर व्हॅल्यूड शेअर होता, ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्याला आज फायदा मिळाला असेल. आवाज फायनान्सचे शेअर 10% वाढले. Q4मध्ये चांगल्या वाढीवर मोठ्या प्रमाणात खरेदी केली. Q4चे रिझल्ट चांगले येतील आणि म्हणून ह्या शेअरमध्ये आज चांगली गुंतवणूक केलेली दिसत आहे. इथं बघू शकता 5 एप्रिल रोजी आवाज फायनान्स कंपनी फायनान्सर्सच्या शेअरमध्ये 11% नेत्रदीपक वाढ झाली. मात्र नंतर ही वाढ 10% आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस शेअर हा 3.5ला बंद झाली मार्केट, त्यावेळेस हा 10% वाढीसह बंद झालेला आहे. कंपनीने जानेवारी मार्च 24 या तिमाहीत 1890 कोटी रुपयाच्या वितरणात वार्षिक 20% वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत व्यवस्थापनाखालील मालमत्ता देखील 22% वाढून 1730 कोटी झालेली आहे. मार्च 2024च्या तिमाहीत मजबूत तिमाही व्यवसाय अद्यतनामुळे आवाज फायनान्सर्सच्या चांगल्या आर्थिक परिणामाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. सकाळी BSE शेअर्स 1498 रुपयाच्या वाढीसह उघडला आणि नंतर त्याच्या मागील बंद किमतीपासून 11% वाढून 1619 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. गेल्या वर्षभरात शेअर्सची किंमत अजूनही 13% घसरलेली आहे. 18 मार्च 2023 रोजी शेअरने 1831 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर 28 मार्च 2024 रोजी 1307 चा 52 आठवड्याचा निच्चांक नोंदवला होता. म्हणजे ह्या मार्चमध्येच 18 तारखेला एकदा आणि 28 तारखेला एकदा ही कंपनी 18 मार्च 2023ला उच्चांकावर होती, तर 28 मार्चला ही निच्चांकावर होती आणि आज पुन्हा ही कंपनी आपल्याला 10% वाढलेली पाहायला मिळत आहे. कंपनीने 21 नवीन शाखा उघडलेल्या आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या शाखाची संख्या 367 होती. एका दिवसापूर्वी म्हणजे ह्या मागच्या दिवशी 1.27% स्टेक म्हणजे शेअर्स हे विकले गेलेले आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी स्मॉल कॅप वर्ल्ड फंड यांनी काय केलं, 2 खुल्या बाजार व्यवहाराद्वारे आवाज फायनान्सरमधील 1.27% हिस्सा विकला होता. म्हणजे 2 दिवसापूर्वी यांनी हे शेअर्स विकलेले आहेत आणि 4.23 लाख शेअर्सची सरासरी 1421 रुपये आणि त्याच्यानंतर 1420 रुपये, 5.82 लाख शेअर्सची सरासरी 1420 रुपये ह्या किमतीला त्यांनी हे शेअर्स विकले होते. फंडांनी सुद्धा हे शेअर चालना म्हणून विकले असतील कदाचित, परंतु बघा 2 दिवसानंतरच 1 दिवसानंतरच शेअर हा चाललेला आहे. तर कोणीही इतकं हुशार नाही की शेअर कधी चालेल किंवा कधी चालणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही. फक्त एवढंच आहे की आपण सतत गुंतवणूक करत राहायची चांगल्या शेअरमध्ये. तो एक ना एक दिवस चालणारच आहे. तर यांनी काय केलं होतं, या फंडांनी डिसेंबर 2023ला 1.92% हिस्सा हा आवाज फायनान्सचा घेतला होता. त्याच्यातला आता त्यांनी 1.27% हे विकलेला आहे. आवाज फायनान्स जर बघितला तर आपण वारंवार हा शेअर बघितलेलाच आहे. आज तुम्ही बघू शकता इथं आवाज फायनान्स आहे 10% वाढ 1598 पर्यंत पोहोचलेला आहे. बऱ्याच दिवसापासून हा चालत नाही म्हणून आपली तक्रार होती, परंतु चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर फायदा होत असतो. मार्केट कॅप 12,600 करोडचा आहे. स्टॉकचा P 26चा आहे. ROC 9.51 आणि ROE 14, फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. EPS बघा, मी त्याही वेळेस सांगत होतो की EPS इतके सतत वाढूनही शेअर खाली मिळतोय. हे आपलं नशीब आहे की त्याचा PE एकदम ह्या मिडियन PEच्याही खाली मिळत आहे.
तर हा शेअर अंडर व्हॅल्यूड होता. ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं भविष्यामध्ये आपल्याला फायद्याची ठरणार होती. अजूनही कोणी केलं नसेल तर अजूनही ते करू शकतात, कारण येत्या 2-4 वर्षामध्ये हा शेअर 5-10 पट सहज होऊ शकतो. ह्याचे जर आपण रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च 2012 पासूनचे रेव्हेन्यू आपण बघू शकतो. इथं झिरोच आहे. मार्च 2013ला 18, तर आता 1921 पर्यंत या कंपनीनं रेव्हेन्यू आणलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. आणि नेट प्रॉफिट 2 करोडचं नेट प्रॉफिट 475 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. म्हणजे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे सतत वाढलेले आहेत आणि चांगले वाढलेले आहेत. त्यामुळे ही शेअर पुढं हा चालणारच आहे. बघू शकता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये इथं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR चांगले दिसणार आहेत. आता इथं -15 -11 दिसत आहेत. ही उलट आपल्याला संधी होती गुंतवणूक करण्याची. अजूनही काही गेली नाही. अजूनही आपण गुंतवणूक करू शकतो. फक्त 10%च आज शेअर्स वाढलेला आहे. रिझर्व्ह जर पाहिले तर रिझर्व्ह 3000 करोडचे आहेत आणि 11,000 करोडचं कर्ज ह्या कंपनीवर आपल्याला पाहायला मिळते. फायनान्स कंपनी आहे, त्यामुळे कर्ज हे इग्नोर करायला पाहिजे. चार्ट जर बघितला तर चार्ट जर आपण बघू शकतो की ह्या चॅनलमध्ये ही कंपनी चालत होती. त्याला इथं तिनं ब्रेकआउट दिला आहे आणि आता त्या सपोर्टवरून ही आता वर निघालेली आहे. त्यामुळं कंपनी चांगली आहे. भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकते. अजून जर वरून पाहिलं तर भरपूर डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आताही आपल्याला मिळत आहे. कोणी जर गुंतवणूक केली नसेल तर कॉल नाही, पण अभ्यास करा. ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे ई-मुद्रा. ही बघू शकता इथं तुम्ही, इथं वर नाव आहे ई-मुद्रा. ही कंपनी काय करते तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन इंडिया अंडर द ई-मुद्रा ब्रँड. सध्या 10.34% वाढ आपल्याला इथं आज ह्या कंपनीमध्ये झालेली पाहायला मिळते. 756 वर कंपनी आलेली आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघू शकतो आपण. 6,200 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 89 आहे. PE हा जास्त आहे. ROCE 24, ROE 22 आणि फेस व्हॅल्यू 5ची आहे. EPS बघा वाढलेले आहेत आणि PE जेव्हा इथं गुंतवणूक करायला पाहिजे होतं, इथंही करायला पाहिजे होते, आता थोडासा वर गेलेला आहे. पण तरीही ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. ह्या कंपनी जर पाहिली तर जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. प्रॉफिट लॉसमध्ये सेल्स बघू. मार्च 2019 पासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 102 करोड, 116 करोड, 132, 183, 249 आणि 350 हे 3 क्वार्टरचे आहेत. सेल्स एकदाही कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. प्रॉफिट 17 करोड, 18 करोड, 25, 41, 61 आणि 71 हे 3 क्वार्टरचं आहे. तर सेल्स आणि प्रॉफिट सतत आणि चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आपण बघितली चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR हे 1 वर्षात तर भरपूर चाललेला आहे शेअर. पण इथं आपल्याला चांगली CAGR भविष्यामध्ये ही कंपनी मिळवून देऊ शकते. रिझर्व्ह जर पाहिलं तर रिझर्व्ह आपल्याला 380 करोडचं रिझर्व्ह आपल्याला पाहायला, इथं रिझर्व्ह बघा तुम्ही 380 करोडचं आहे. तर कर्ज जे आहे, कर्ज फक्त 26 करोड आहे. त्यामुळं कर्जामुळं कंपनी फेल होईल असं होऊ शकत नाही. चार्ट बघू शकता, एकदम मस्त चार्ट आहे. आता सध्या गुंतवणुकीची संधी नाही, परंतु ज्यावेळेस इथं ब्रेकआउट झालं तर ही कंपनी अशी खाली आली. इथं ब्रेकआउट झालं तर अशी करत टाईम करेक्शन दिलं. इथंही ब्रेकआउट झालेलं आहे. तर कदाचित ही पुन्हा 600वर आली तर गुंतवणुकीची चांगली संधी ही होऊ शकते. ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. ज्यांना रिस्क घ्यायची असेल तर ते आताही गुंतवणूक करू शकतात. थोडी थोडी गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे इरिडा. इरिडानं चांगला पैसा बनवलेला आहे. आपण बघू शकतो 11.43% वाढ इरिडामध्ये झालेली आहे. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंटमध्ये 176 वर तो पुन्हा आलेला आहे. आत्ताच जेव्हा मार्केट पडलं होतं एक 5-7 दिवसापूर्वी, तर त्यावेळेस 120 रुपयापर्यंत तो आलेला आपण पाहिलेला आहे. आणि आपण एक व्हिडिओही बनवला होता की जर तो 120ला आला तर आपण त्याच्यामध्ये खरेदी करू शकतो. मार्केट कॅप 47,000 करोडचा आहे. स्टॉकचा PE 54 आहे. ROCE 8, ROE 15 आणि फेस व्हॅल्यू 10ची आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट
EPS जर बघितलं तर नवीन लिस्ट झालेली आहे, त्यामुळे एकाच क्वार्टरचे आपल्याला EPS इथं पाहायला मिळत आहेत. पण स्टॉकचा PE हा आपल्याला मिडियन PEच्या थोडासा वर पाहायला मिळते. इथं बघू शकता मिडियन PEच्या थोडासा वर इथं PE पाहायला मिळते. भविष्यामध्ये या कंपनीचे जर प्रॉफिट चांगले जनरेट केले तर हा शेअरसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकतो. रेव्हेन्यू बघा, मार्च 2019 पासूनचे रेव्हेन्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2020 करोड, 2300 करोड, 2600, 2800, 3400 म्हणजे कंटिन्यू आणि सतत वाढलेले रेव्हेन्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट 250 करोड, 215 इथं थोडी डीप आहे. 346, 634 आणि 865 प्रॉफिट आहे चांगले वाढलेले आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR आहे इथं भविष्यामध्ये चांगले कमीत कमी 25% तर सहजची कंपनी आपल्याला देऊ शकते. 25% जास्त पण कमी नाही. रिझर्व्ह जर पाहिलं तर 3651 करोडचं रिझर्व्ह आपल्याला पाहायला मिळते. इथं बघा रिझर्व्ह आहे 3651 आणि कर्ज जर पाहिलं तर 40,000 करोडचं कर्ज आहे. सरकारी कंपन्यावर कर्ज हे जास्त असते, तर कर्जामुळं कदाचित ही कंपनी रिस्की होऊ शकते. चार्ट बघा, इथं ह्या यू पॅटर्नचा ब्रेकआउट जेव्हा दिला तेव्हा आपण इथंच एक व्हिडिओ बनवला होता की इथून जर ब्रेकआउट दिला तर ही कंपनी बरीच वर जाऊ शकते. 200च्या पुढं गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं बघा 200च्या पुढं ही कंपनी गेलेली होती, त्याच्यानंतर खाली पडली. तर आपण जवळपास 150च्या आसपास इथे एक व्हिडिओ बनवला होता की जर ती 125ला आली तर गुंतवणुकीची चांगली संधी होईल. तर ती बरोबर 125च्याही खाली आली होती थोडी इथं आणि आता 176वर ही ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे, ह्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता. पुढची कंपनी आहे गीके वायर्स. ही कंपनी आपण 2-4 दिवसापूर्वीच पाहिली होती. 116वर ही कंपनी चालत आहे. 13.67% वाढ आज ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही काय करते तर स्टेनलेस स्टील, गॅल्वनाइज्ड स्टील वायर्स अँड नेल्स ही बनवते. ट्रान्समिशन केबल, कंडक्टर, जनरल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये ही कंपनी आपले हे प्रोडक्ट देत असते. मार्केट कॅप 608 करोड, फक्त 600 करोडचं मार्केट कॅप आहे. छोटी कंपनी आहे. PE पाहिलं तर 14.8चा आहे. PE पण खूप कमी आहे. ROC 27, ROE 42, एकदम मस्त ROC ROE आहे. PE सुद्धा कमी आहे. फेस व्हॅल्यू 2 आहे. त्यामुळे ही कंपनी आणि अंडर व्हॅल्यूड होती. बघू शकता इथं EPS वाढलेले आहेत, भरपूर वाढलेले आहेत आणि PE मिडियन PEच्याही खाली आपण इथंही तिला एकदा मागं व्हिडिओ बनवला होता आणि काल परवाही एक व्हिडिओ बनवला होता की जी ती मिडियन PEच्या एकदम जवळ ट्रेड करत होती. आता ही मिडियन PEच्या जवळच आहे. कंपनी चांगली आहे, भविष्यात चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते आणि ह्या कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. प्रॉफिट लॉसमध्ये जर पाहिलं तर सेल्स पाहिले तर मार्च 2030 पासूनचे मार्च 2012 पासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेल्स 30 करोडचे सेल्स 416 करोडपर्यंत घेऊन आलेली आहे कंपनी. 3 क्वार्टरचे हे आहेत आणि नेट प्रॉफिट सुरुवातीला इथं 0 होतं आणि इथून 1 करोड, 1 करोड, 3 करोडचं 41 करोडपर्यंत कंपनी इथं नेट प्रॉफिट घेऊन आलेली आहे. सेल्स प्रॉफिट चांगलीच आहे, त्यामुळे भविष्यामध्ये कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. इथं बघा सेल्स प्रॉफिट मस्त जबरदस्त आहे आणि 5 वर्षाचे CAGR जर पाहिले ते 76% आहेत. 3 वर्षाचे 93, आता 1 वर्षाचे 256 आहेत. म्हणजे ह्या वर्षी कंपनी जरा प्रॉफिटपेक्षाही जास्त चाललेली आपल्याला इथं दिसत आहे. बॅलन्स शीट बघितलं तर रिझर्व्ह जर पाहिलं तर 79 करोडचं रिझर्व्ह आहे. हे रिझर्व्ह बघा 79 करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 84 करोड आहे. म्हणजे जेवढं रिझर्व्ह आहे जवळपास तेवढंच कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघू. चार्ट हा यू पॅटर्न कदाचित ही कंपनी बनवून ह्याचा ब्रेकआउट देऊ शकते इथं आणि वर जाऊ शकते. ह्या कंपनीवर लक्ष ठेवा. जर खाली आली ही कंपनी तर ती 100च्या आसपास खरेदी करायला हरकत नाही. इथं आली तर ही खरेदी करू शकतो. जर भविष्यामध्ये काही अजून काही आल्या अशा बातम्या की ज्यामुळे कंपनी खाली आली तर 100च्या आसपास कंपनी खरेदी करू शकतो. चांगली कंपनी आहे. मित्रांनो
मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही. खरेदी करण्याच्या आधी तुम्ही स्वतः त्याच्यावर अभ्यास करून खरेदी किंवा विक्री करावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.